हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल. फू क्यू आयलँडवर हा आज आमचा तिसरा दिवस होता. मस्तपैकी तयार होऊन आम्ही सर्व बाहेर निघालो. एक छोटा इव्हेंट होता, तिथे जायचं होतं, पण तिथे गेल्यावर समजलंय की इव्हेंट सायंकाळला आहे. मग काय, गेलो पुन्हा बीचवर फिरायला. समुद्र किनारा हा पूर्णपणे रिकामा होता आणि जिकडे तिकडे बघाल तुम्हाला फक्त समुद्रातील पाणी आणि रेतीच दिसणार. खूपच सुंदर किनारा होता तो. मी तर तिथे स्वतःला हरवूनच घेतलं. खूप मजा मस्ती केली आम्ही दोघांनी. मस्त रील शूट करून घेतल्या आणि काही फोटोसुद्धा काढून घेतल्या. दोन 2026 हे वर्ष माझ्यासाठी खूपच लकी असं ठरले. याच वर्षाची सुरुवातीला आम्ही शिमला मनालीची ट्रिप मारली आणि त्याच सोबत लगेचच आम्ही मार्चला व्हिएतनामला फिरायला आलो. मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता या आयलँडवर येण्याचा, पण म्हणतात ना, तुम्ही जसा विचार करता तसंच तुमचं आयुष्य घडतं. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवा, मोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि मेहनतसुद्धा करा, कारण की कुठलीही गोष्ट मेहनतीशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. आय होप की तुम्हाला माझे विचार पटले असतील.
लोकेशनवरती वारंवार फोटो काढायला थोडी मिळणार, म्हणून मग काय मन भरेपर्यंत फोटो काढून घेतल्या आणि मस्त रीलसुद्धा करून घेतल्या आणि खूप वेळ एन्जॉय केला. बीचवर दुसरं काहीही नव्हतं, फक्त समुद्र किनारा आणि हवा होती. तरीसुद्धा इतकं प्रसन्नित वातावरण होतं ते. समुद्रातून येणारा लाटांचा खळखळणारा आवाज सोबत निर्मळ आणि थंड हवा मनाला अगदी गारवा देऊन जात होती. आमच्याकडे भरपूर असा वेळ होता, कारण इव्हेंट सायंकाळी होतं. मग काय आम्ही खूप वेळ तिथे होतो. मस्तपैकी फिरलो, घुमलो आणि लोकेशनवर मस्तपैकी एन्जॉय करू लागलो आणि सोबत खूप साऱ्या फोटोसुद्धा काढल्या, कारण की ह्या एक मेमरीज आहेत ज्या लाईफटाईम आपल्यासोबत राहणार होत्या. म्हणून म्हटलं की एकसुद्धा मिनिट वेळ न घालवता आपण मस्तपैकी आपल्या फोटोशूट करून घ्याव्या. बीचवर खूप वेळ घालवल्यामुळे भूक तर लागली होती, तर म्हटलं चला बाहेर जाऊन मस्तपैकी नाश्ता आणि कॉफी तरी घेऊया. तर त्यासाठी आम्ही बाहेर निघालो. बीच में चलता फिरता रेस्टोरेंट है. इथे पण ते दुकानं आहेत वाटतं. क्या बोल रहे हैं? एका कॉफी रेस्टॉरंटमध्ये थांबलो. तिथे मस्तपैकी नाश्ता केला आणि ज्यांना जे पाहिजे ते त्यांनी घेतलं. मी तर मस्तपैकी कोल्ड कॉफी एन्जॉय केली. नाश्ता झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरायला निघालो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो आणि म्हटलं थोडा वेळ तिथेच कुठेतरी आराम करून घ्यावा, कारण की आम्हाला सायंकाळचा इव्हेंट तिथल्याच जागी होतं. आमचा इव्हेंट कसा काय होता हे बघण्यासाठी विशाखा लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय.